मित्रांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते आणि या मालिकेला प्रेक्षकांनी खूपच पसंती दिली आहे। त्यामुळे ही मालिका आपल्या सर्वांच्याच पसंतीत पडली आहे। तर यामध्ये आजचा प्रोमो आपल्याला पाहायला मिळणार आहे, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कोणत्या मालिकेविषयी अपडेट हवी आहे ते। तर इकडे नंदिनी ही काव्याला सांगत असते की तू तुझ्या नवऱ्यावर दुसऱ्याला हक्क कसा गाजू देतेस असं म्हणतच काव्याला सांगत असते। तर इकडे पार्थ हा बाहेर झोपायला जात असतो, तर लगेच काव्या म्हणू लागते, पार्थ तुम्ही आजपासून इथेच झोपा, बाहेर झोपण्याची गरज नाही आहे। तर ते ऐकून पार्थ मात्र आश्चर्यचकित होतो आणि पार्थ म्हणू लागतो, तुम्ही काही नवीन बोललात का? मला वेगळंच ऐकू आलं। पार्थ हा असं मस्करीमध्ये बोलत असतो, तर लगेच काव्या चिडून म्हणत असते, मी काहीही वेगळं बोललेलो नाही आहे, तुम्ही इथेच झोपा असं म्हणतच काव्य ही चिडूनच पार्थला बोलत असते। तर ते ऐकून पार्थ मात्र खूपच खुश होतो, कारण पार्थला वाटत असतं की आमच्या दोघांमधली दुरावा आता दूर होणार। त्यामध्ये पार्थ हा खूपच खुश असतो। तुम्हाला पार्थ आणि काव्याची जोडी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तर इकडे नंदिनी ही रूममध्ये जाते, तर जीवा हा नंदिनीला सॉरी म्हणण्यासाठी सर्व काही अरेंजमेंट करत असतो। म्हणजे सर्व सॉरीचं स्पेलिंग लिहून तो बेडवरती ठेवतो आणि सॉरी असं म्हणत असतो, मला कुणीतरी सांगितलं आहे कितीही भांडणं झाले तर नवऱ्यानेच बायकोला सॉरी म्हणायचं असतं, त्यामुळे आणि मला कुणीतरी सांगितले बॉस इज ऑलवेज राईट असं म्हणत असतो। त्याच्या आईचं बोलणं सर्व काही लक्षात घेतो आणि नंदिनीला सॉरी म्हणत असतो। आणि नंदिनी मात्र जीवाकडे बघतच राहत असते, कारण नंदिनीला जीवाचा खूप राग आलेला असतो। तर इकडे छानपैकी जीवाने कपड्याने सॉरीचं स्पेलिंग काढलेलं असतं आणि नंदिनीला सॉरी म्हणू लागतो। ते बघून नंदिनी ही मनात खूप खुश होते, पण नंदिनीला कळत नसतं म्हणजे जीवा नेमकं असं काय करतोय, जीवाच्या मनामध्ये आहे तरी नेमकं काय हे नंदिनीला काहीही कळत नसतं। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जीवा आणि नंदिनीची जोडी ही कशी वाटते तेही कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। पण इकडे काव्याने डिवोर्स घेण्याचं ठरवलेलं असतं, हे घरातील कुणालाच माहिती नसतं। घरातील नंदिनीला आणि घरातील सर्वांना माहिती झाल्यावर पार्थला हे यांचं काय रिॲक्ट होईल हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कोणती जोडी आवडली आणि काव्य जे काही करते ते बरोबर आहे की चूक।